दिनांक 9/6/2025 मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी। जबरी चोरीसह 3 गुन्हे उघडकीस, सुमारे 3,06,000चा मुद्देमाल जप्त। मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत चोरी व जबरी चोरी यांसारख्या गुन्ह्याचे प्रकार घडून गुन्हे दाखल झाले होते। सदरचे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करण्याकामी माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे मोहोळ पोलीस ठाणे यांना आदेशात केले होते। त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक मोहोळ पोलीस ठाणे श्री हेमंत शेंडगे यांनी त्याचे अधिपत्याखाली वेगवेगळे पथके तयार करून पोलीस ठाणे हद्दीतील मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना व आदेश दिला होता। पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 30/5/2025 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास सोलापूर ते पुणे जाणारे रोडलगत हॉटेल नंदनवर समोरील पानटपरी समोर शशिकांत दैंगडे राहणार दायंगडेवाडी तालुका मोहोळ हे गावाकडे जाण्यासाठी थांबले असता सदर ठिकाणी 3 इसम येऊन त्यांनी शिवागिरी, दमदाटी व मारहाण करून ऊस तोडणाऱ्या कोयत्याचा धाक दाखवून जबरदस्तीने फिर्यादीच्या हातातील अंगठी व खिशातील रोख रक्कम काढून घेऊन जीवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास पथकाने घटनास्थळाचे व शहरातील सर्व सीसीटीव्ही तपासून त्यामागील आरोपींचे ओळख पटवून व गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने सदर गुन्ह्यात सोमनाथ धोंडीराम पोरे, राज मनोज पवार, विधी संघर्ष बालक तसेच तिघे राहणार पंढरपूर येथील असल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे व त्यांच्याकडून रोख रक्कम, अंगठी व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही हस्तगत करण्यात आली असल्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर हे करीत आहेत। पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 3/6/2025 रोजी रात्रीच्या वेळी शेटफळ चौकात माळशिरस तालुक्यातील मेंढपाळ हे मेंढ्या घेऊन आले असता त्यांच्या कळपातील मेंढ्या चोरीस गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तरी गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती काढून सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी माहिती मिळवून सदर गुन्ह्यात सुनील विजय भोसले वय वर्ष 21 राहणार संदगरी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर, करण दत्तात्रय गायकवाड वय वर्ष 24 राहणार दहिवडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव, लक्ष्मण राजकुमार काळे वय वर्ष 25 राहणार पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांना अटक करून यांच्याकडून गुन्हे चोरीस गेलेले मेंढरे ही हस्तगत करण्यात आली आहेत। तसेच सदर गुन्ह्याचा तपास केला असता मोहोळ पोलीस निरीक्षक NS कलम 303-2-3-5 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील शेळ्यांची चोरी ही यातीलच आरोपीने केल्याचं निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील शेळ्या व सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। सदर गुन्ह्यात आनंद सतीश शिंदे राहणार डोराळे तालुका वैराग जिल्हा सोलापूर हा फरार असून त्यांचा तपास हा पोलीस नामदार 867 ढवळे हे करीत आहेत। तसेच मौज बिटले येथे यल्लमा देवीच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात गोपनीय बातमीदारांच्या मार्फतीने माहिती घेऊन पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील ननिता यासिन खान भोसले वय वर्ष 30 राहणार नेवासा जिल्हा अहिल्यानगर सध्या राहणार पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव, सुनीता नानासाहेब पंडित वय वर्ष 35 राहणार पाथरूड तालुका भूम जिल्हा धाराशिव यांना अटक करून सदर गुन्ह्यात केलेले दागिने हस्तगत करण्यात आली आहे। त्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 1697 हेंबाडे हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक, माननीय श्री प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सोलापूर विभाग पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, मोहोळ पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेबाडे, संदेश पवार, पोलीस नामदार चंद्रकांत ढवळे, मनीषा तरटे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, स्वप्नील कुबेर, संदीप सावंत, रोहन पवार, योगेश खलाटे, सुनील पवार, अविराज राठोड तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी बजावलेली आहे।